चमचमीत अशी भाजी खायची तर इच्छा झालेली आहे, पण भाजी बनवण्याची प्रोसेस खूप लांब आहे, त्यामुळे कंटाळा येत आहे. आता टेन्शन घेऊ नका, अगदी 10 मिनिटांमध्ये चमचमीत अशी शेवभाजी तुम्ही घरी बनवू शकता. कलर म्हणसाल तर खूप सुरेख असा येतो. अगदी ढाब्यावर भेटते ना तशी भाजी कलरला सुद्धा आणि टेस्टसुद्धा बनवून तयार होती. त्यासाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट यूज करणार आहोत, ती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. चला तर रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला इथे 2 मोठे लाल बुंद असे टोमॅटो कट करून इथे मिक्सर जारला छान असं एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी मी तुम्हाला इथे दाखवते तशी आपली स्मूथ अशी इथे पेस्ट बनवून तयार झाली पाहिजे. आता इथे कढई गरम करायला ठेवायची. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. शेवभाजी म्हटलं की चमचमीत भाजी असते, तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे. छान जिरे फुलले की बारीक चिरलेला एक मोठा कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे. गॅस एकदम मीडियम ठेवा, म्हणजे कांदा पटकन छान असा परतला जाईल. व्यवस्थित थोडासा कांदा परतला गेला की मोठे 2 चमचे आपल्याला इथे अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. तुमच्याकडे इथे रेडीमेड असेल किंवा घरी बनवलेली असेल कोणतीही चालेल. याला व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे हलकासा गोल्डन होईपर्यंत. अगदी मी तुम्हाला इथे दाखवला आहे असा कांद्याचा कलर बदलला की आपण बनवलेली टोमॅटो प्युरी घालायची आहे. आता इथे आपण कोणतेही मसाले सुरुवातीला वापरणार नाही, फक्त टोमॅटो प्युरी घालणार आहोत. व्यवस्थित ह्याला मिक्स करणार आहोत आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं या टोमॅटो प्युरीमध्येच ही कांदा छान असा स्मूथ एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजू देणार आहोत. 3 ते 4 मिनिटं आपल्याला हा असाच कांदा आणि टोमॅटोची प्युरी शिजवून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, कोणतेही मसाले वापरायचे नाहीत. आता झाकण काढून पाहू शकता की टोमॅटो प्युरीमध्ये कांदा छान असा परतला गेलाय, शिजला गेलाय, छान असा मॅशसुद्धा होत आहे. तरीसुद्धा आपण आता या प्युरीला तेल सुटेपर्यंत अगदी 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू देणार आहे. 2 मिनिटानंतर साईडनी छान असं तेल सुटायला सुरू झालेलं आहे. छान एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोणते कोणते पावडर मसाले लागणार आहेत ते पाहू. पावडर मसाल्यांमध्ये कोणते कोणते मसाले घेतले? कांदा लसूण मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, सोलापुरी काळा मसाला अर्धा चमचा, धने पावडर 2 चमचे, जिरे पावडर 1 चमचे आणि सिगरेट म्हणली होती ती बेडगी मिर्च पावडर फक्त कलरसाठी मोठे 2 चमचे वापरले आहे. मसाला टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाला छान असा परतला जातो. आता हा मसाला छान व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला मसाला आणखी याचा कच्चापणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवायचे आहेत. त्यामुळे अगदी आणखी थोडंसं पाणी घालायचं. झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा मसाला शिजू द्यायचा आहे. मसाला शिजताना फक्त तुम्ही 2 ते 3 वेळा झाकण काढून खाली चिटकत आहे की नाही चेक करण्यासाठी एकदा हलवून घेत राहा. यामुळे ना मसाला खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित तो परतला देखील जाईल. आता इथे मसाला बऱ्यापैकी परतलेला आहे, पण आणखी थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे मी आणखी 2 मिनिटं इथे झाकण ठेवून मसाला शिजू देणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून तुम्ही पहा की मसाल्याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. मसाला व्यवस्थित एकदा छान हलवून घ्या. हलवल्यामुळं ना मसाला व्यवस्थित परतला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी वापरले तरी चालेल. मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्याला मसाल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी येईपर्यंत असं सोडून द्यायचं. उकळी आल्यानंतर ना आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करणार आहोत. तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा एकदम सुरेख दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे. साधारण मी 2 चमचे इथे मिठाचा वापर केलेला आहे. छान असं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला भाजी छान अशी उकळायला ठेवायची आहे. त्यासाठी मी इथे उकळी येण्यासाठी झाकण लावून ठेवलेले आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं याला उकळीसुद्धा आलेली आहे. 3-4 मिनिटं छान असा मसाला शिजला आहे. आता याच्यामध्ये शेव घालायची. शेव घातल्यानंतर सुद्धा एकदा व्यवस्थित हलवायचं. अगदी 2 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती शेवसुद्धा शिजू द्यायची आहे. आता झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे. शेव परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता याच्या बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि इथे अगदी 10 मिनिटांमध्ये तुमची शेवभाजी चमचमीत अशी बनवून तयार झालेली आहे. तर ही चमचमीत अशी शेवभाजीचा कलर, टेक्स्चर आणि टेस्ट अगदी ढाब्या स्टाईल लागते. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. एकदा बनवून ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.